नमस्कार मित्रांनो, स्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्व बायका ह्या रमाची ओटी वगैरे भरून आता मस्त असा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अगदी पारच पडत असतो आणि ते सर्व झाल्यानंतर आता त्या बायका जातात. सगळेजण आता म्हणजे मंगला मावशी, कावेरी आणि रमा हे सगळे हसून त्यांना निरोप देतात. त्यानंतर आता त्या निघून गेल्यानंतर आता तेवढ्यात इरावती आत्यासमोर जेव्हा बघते तेव्हा मात्र आता मंगला मावशीला खूप राग येतो. इरावतीला बघून आता मंगला मावशी म्हणते की थांब तेथेच, अगं तुझी हिम्मतच कशी झाली आमच्या घरामध्ये येण्याची. तेव्हा रमा, कावेरी आणि ज्या माई असतात तर त्या सगळ्याजणी आता रागाने इरावतीकडे बघत असतात. त्यावर आता इरावती म्हणते की हिम्मत? अगं मंगल, तू काय विचारतेस? अगं हिम्मत कसली? अगं मी इरावती मुकदम आहे, त्यामुळे काही करण्याची हिम्मत तर माझ्यामध्ये असू शकते आणि मी स्वतःहून इकडे नाही आले. आणि कावेरीकडे बघत म्हणते की हिची ती वेडी मैत्रीण आहे ना सीमा, तिने मला इकडे पाठवले आणि सीमाला चांगलं वाईट बरं असं काही कळत नाही. सगळीकडे नेहमी ती गोंधळ घालत असते आणि तिला मी सांगितले की हो रमाला घेऊन येते म्हणून मी पुढे असे निघून आले आणि मुकादमांना साजेन असं काहीतरी व्यवस्थित व्हायला नको का? आहे ना सगळं काही व्यवस्थित? आता इकडे तिकडे तयारी कशी आहे हे बघते आणि हे बघा मग मी पुढे यायला नको होतं का? हे बघा, जर मी आले नसते तर तुम्हाला संशय आला नसता का? आता इरावती तिच्या बोलण्यामध्ये अगदी गुंग असते आणि स्वतःचा ॲटिट्यूड मात्र ती आता दाखवत असते. तेव्हा आता कावेरी, माई या सगळ्यांना खूप राग येत असतो. तर आता माई मनात म्हणते की बाप्पा, अरे अक्षय सुद्धा इकडे येणार आहे तर, आणि जर त्यांनी मला बघितलं तर आणखीन घोळ व्हायचा. मला नको ते उत्तरं द्यावी लागतील, त्यापेक्षा आता मी मागेच थांबते, आलेच मी असे बोलून आता माई लगेच बाजूला जातात. तेव्हा इरावती म्हणते की अरे म्हणजे लाजली की काय? आता लगेच आता इरावती हसायला सुरुवात करते कारण माई आतमध्ये गेल्यानंतर. रमा मात्र रागाने आता इरावतीकडे बघत असते. तेव्हा रमा विचारते की झाले का तुमचं, बघून झाले का सर्व काही? आणि हे बघा, जरही तुम्हाला हे डेकोरेशन वगैरे आवडले नसेल तर माझा आनंद यातच आहे, मला काही आणखीन अपेक्षा नाही. माझ्या कुटुंबाबरोबर आणि माझ्या बाळाबरोबर खूप अशी आनंदी आहे, त्यामुळे तुम्हाला जरी आनंद होत नसेल तर त्याचा मला काही फरक नाही पडत, मी तर आनंदी आहे ना. तुम्ही फक्त बसत राहा कटकारस्थान करत. तेव्हा आता इरावती टाळी वाजवते आणि म्हणते की हो रमा, अगदी छान असा डायलॉग आहे बरं का. आणि काय आहे बाळा, अगं बोलणं आणि जगणं यात खूप फरक आहे. अगं बोलायला तर तू लाग बोलशील, पण आज बघ अगं तुझा तो डार्लिंग अक्षय सुद्धा येथे नाही आला. अगं मला कळतंय तू किती काही बोलली आणि तू जरी दाखवले नाही तरी सुद्धा अक्षय आला नाही म्हणून तुला किती वेदना होत असतील. तेव्हा आता सीमा येते आतमध्ये आणि सीमाला बघून आता कावेरी त्या सर्वजणी तिच्याकडे बघत असतात. तेव्हा आता सीमा ही रमाला म्हणते की रमे, अगं अक्षयला परदेशी जायचं आहे आणि थोड्याच वेळात त्याची फ्लाईट आहे आणि त्याला रात्रीच तिकडे पोहोचायचं आहे, त्यामुळे तो म्हणाला. तेव्हा रमा विचारते की काय म्हणाले? तेव्हा आता सीमा मुद्दाम गंमत करत असते. सीमा म्हणते की तो म्हणाला इकडे डोहाळे जेवण केलं म्हणून काय झालं, रमाला भेटल्याशिवाय मी नाही जाणार. आता असे ऐकल्यानंतर इरावती चेहऱ्याचा रंग लगेच आता उडतो. तेव्हा आता रमा विचारते की आई म्हणजे नेमकं तुम्ही काय म्हणतात? तेव्हा लगेच आता सीमा ही मागे बघते. तेव्हा आता अक्षय लगेच समोर येतो. अक्षय म्हणतो की अगं म्हणजे हे बघ, तू मला कितीही काही म्हणाली की तुमची दगदग होईल, तुम्हाला जाण्यासाठी उशीर होईल, तुमची फ्लाईट चुकेल, तरी सुद्धा मी तुला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही. तेव्हा आता अक्षयला बघून सर्वांना खूप आनंद होतो आणि रमाला तर खूपच जास्त. आणि हे बघ अगं रमा, तुम्हाला किती काही म्हणाले की तुम्ही तिकडूनच जा, पण मी तुझं ऐकेन हो, मी तुला भेटल्याशिवाय जाईल असं तुला वाटतं? तर इरावती आत्या अक्षय समोर हसते आणि रमाला म्हणते की रमा, अगं बघ मी तुला म्हटले होते ना. तेव्हा आता रमा म्हणते की हो तुम्ही यावं असंच मला वाटत होतं, परंतु हे बघा तुम्ही याल असं वाटलं नव्हतं. आणि तेवढ्यात आता इरावती फोन आल्याचं नाटक करते आणि फोन वाजला म्हणून आता फोनवर बाहेर बोलत, अगदी नेटवर्क नाही म्हणून जरा बाजूला बोलायला जाते. त्यानंतर आता साई आणि पंकज काका हे दोघे आतमध्ये बोलत असतात. साई म्हणत असतो की हिरावती कशाला इकडे आली असेल? तेव्हा आता पंकज लगेच म्हणत असतो की साहेब, अहो अशी माणसं म्हणजे नक्की यांच्या मनात काय सुरू असतं? आणि तेवढ्यात इरावती आता तेथे फोनवर बोलत तेथेच येते आणि ह्या दोघांचं बोलणं ती आता चोरून ऐकण्याचा प्रयत्न करते. पंकज काका म्हणतात की अशा लोकांचं कधीही बोलणं वगैरे आणि वागणं बदलत नसतं, तो फक्त त्यांचा मुखवटा असतो, आतमधून त्या तशाच असतील कुरकर्मा. तेव्हा साई म्हणतो की नाही पंकज भाऊ, मला नाही वाटत तसं काही. आणि हे बघा तुम्हाला मी सांगतो की जेव्हा मी साहिल बनून त्यांच्याशी बोलत असतो तेव्हा आता
इरावती समोर आता सर्व सत्य येते की म्हणजे माझ्याबरोबर जो काही कोणी बोलतो तो मात्र हा साई आहे। तर त्यामुळे आता साई पुढे म्हणतो की नाही पंकज भाऊ, मी तुम्हाला नक्की सांगतो, जेव्हा मी त्यांच्याशी साई बनून बोलतो तेव्हा ते वेगळे असतात, त्यामुळे मला नक्की खात्री आहे की नक्की ते बदलतील म्हणून। तेव्हा आता लगेच पंकज म्हणत असतो की अहो साई, तुम्ही कसली आशा घेऊन बसलात, अहो ती फक्त तुम्हाला गुंतवते, अशी माणसं आहे तर ती आयुष्यामध्ये कधीही बदलत नाही। मी तुम्हाला सांगतो की ती इथे नाचवायला आली असेल। तेव्हा आता इरावतीला प्रचंड राग येतो, डोळ्यामध्ये अगदी पाणी येते आणि आता त्या डोळ्यामध्ये इतका राग आता दिसत असतो की तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात, तर माझ्या साहिलचा वापर करून तुम्ही हे सर्व नाटक करता, तर मला तुम्ही किती त्रास दिला, त्यामुळे आता मी काय करते हे बघतच राहा, त्यामुळे आता 1 इंच सुद्धा मी मागे हटणार नाही। रमा आता बघतच राहा, तुझ्या सगळ्या काही फॅमिलीला मी संपवणार। आता मात्र डोळ्यामध्ये पाणी येती पुसत असते। इरावती आता प्रचंड चिडलेली असते आणि हे बघा, मी तुला पूर्णपणे एकटं पाडल्याशिवाय, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंद हिरावून घेतल्याशिवाय मी इथून नाही जाणार आणि हेच माझं अंतिम वचन असेल। त्यानंतर आता अक्षय हा आपल्या हाताने जो काही रमाच्या आवडीचा ठेचा, करीचा आणि जे काही पदार्थ आता सीमाने बनवून आणलेले असतात, तर अक्षय आपल्या हाताने रमाला ते पदार्थ भरवत असतो। तेव्हा आता रमाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत असतात। रमा रडते हे बघून अक्षय विचारतो की काय ग, काय झाले? अगं घरी होतीस तेव्हा तू खूप हसत होती आणि आता इकडे आल्यानंतर काय झाले, का रडतेस? तेव्हा आता सर्वजणींना हे रमाचं दुःख माहिती असतं, परंतु अक्षयला मात्र आता यातील काही माहिती नसते, म्हणून तो आता रमाला विचारतो की अगं काय झालं बाळा? तेव्हा आता मग म्हणते की अहो काही नाही, कारण मी माहेरी आले म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि खरंच विचारच करावासा नाही वाटत। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो खरंच मी सुद्धा तुम्हाला इथे असं सोडून जाण्याचा विचार नाही करू शकत, बरं जावं तर लागेलच आणि काम आहे, कामासाठी तर जावे लागेल, परंतु हे बघ लवकरच मी घरी येईल आणि आपल्या बाळाला रोज सांग बर का की तुझा बाबा रोज तुला मिस करतोय, बाबाला तुझी खूप आठवण येते असे तू सांगशील ना बाळाला? तेव्हा आता रमा म्हणते की हो सांगेल आणि खरंच मी रोज तुमचा फोटो दाखवेल। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, खरंच आता तू फक्त आणि फक्त आराम करायचा आहे, कोणतीही काळजी करू नकोस, फक्त आराम करायचा, फक्त आणि फक्त आनंदी राहण्याचा प्रयत्न कर, आनंदी राहायचं, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही, अगदी वेळेवर झोप घ्यायची, आराम करायचा, सगळं काही आता जितकं तुला आराम करता येईल तितकी तू स्वतःची काळजी घेऊ शकते आणि हे बघ मी इथे नाही म्हणून असं रडत नाही बसायचं। त्यावर तर रमा म्हणते की हो मी नक्की काळजी घेईल, तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो मी घेईल काळजी आणि तेवढ्यात अक्षय रमाच्या पोटाला हात लावतो। तेव्हा अक्षयला इतका आनंद होतो, अक्षय म्हणतो की आता हे तर मला जाणवलंय। तेव्हा आता लगेच कावेरी विचारते की लात मारली ना, सीमा सुद्धा म्हणते। तेव्हा लगेच आता अक्षय म्हणतो की हो, तर इतका आनंद सगळ्यांना होतो। अक्षय म्हणतो की हो बाळाला सुद्धा कळलं वाटतं की आई बाबा एकमेकांशी गप्पा करतात आणि काय रे बाळा तुला कळलं की काय? आणि प्लीज रमा अगं तू सांग बर का बाळाला, बाबा खूप मिस करणार आहेत। तेव्हा आता रमा ही डोळे भरून आपल्या अक्षयला बघत असते। त्यानंतर आता सर्व काही कार्यक्रम आटोपल्यानंतर आता अक्षयला जायचे असते। अक्षय रमा आता दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये आता बाहेर येतात आणि आता रमा ही अक्षयकडे एकटक बघत असते। आता अक्षयला निघायचं असतं तर रमा सांगत असते की हे बघा तिकडे गेल्यानंतर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, छान असं काम करत राहा। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ मी रोज तिकडे तुला म्हणजे व्हिडिओ कॉल करत जाईल। तेव्हा आता रमाला खूप वाईट वाटतं, कारण जरी व्हिडिओ कॉल केला तरी सुद्धा रमा मनात म्हणते की तुम्ही माझ्याशी थोडंच बोलतान, कारण आता जो काही व्हिडिओ कॉल अक्षय रमाला म्हणून करणार तर तो तिकडे माहीकडे जाणार। तेव्हा मात्र आता लगेच रमाच्या डोळ्यात पाणी येते, रमा रडत असते। तर अक्षय म्हणतो की अगं काय झाले? तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा जर माझा फोन लागला नाही तर तुम्ही आईच्या फोनवर फोन करा। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो अर्थातच, आणि लगेच रमा म्हणते की हो बोलू आपण। त्यावर आता अक्षय म्हणतो की निघू का? रमाचे डोळे अगदी भरून येतात, तिला आता अक्षयला जाऊन देऊसी वाटत नाही, तरी सुद्धा आता अक्षय आता रमाचे गोड पापे घेतो आणि मस्त पोटाचा तिचा ओठांचा किस घेऊन आता अक्षय लगेच गाडीमध्ये बसतो। रमाचे डोळे अगदी भरून येतात। तेव्हा आता रमा अगदी तिकडे तोंड करून खूप रडत असते। तेव्हा अक्षय गाडीमध्ये बसून तिला बाय करतो, परंतु आता रमा काही उत्तर देत नाही, ती फक्त आणि फक्त रडत असते। तर अक्षय लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि रमाकडे बघतो, आता त्याचे सुद्धा डोळे भरून येतात। तेव्हा आता रमा म्हणते की मला धडधडते की आपली शेवटची भेट तर नाही ना? असं जेव्हा रमा म्हणते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं वेडी आहेस का, काय बोलतेस
तू? शेवटची भेट कशी असेल बरं शेवटची भेट? असा जाईल आणि असा परत येईल आणि हे बघ आपल्या बाळाचा जन्म होण्याच्या अगोदर मी परत आलेला असू. आणि त्याच वेळेस आकाशात तारा तुटताना रमाला दिसतो आणि लगेच रमा अक्षयला दाखवते आणि लगेच आपली जी काही विश आहे तर ती विश आता त्या तुटलेल्या ताऱ्याला मागते. आता अक्षय सुद्धा रमासारखेच अगदी हात जोडतो आणि तुटलेल्या ताऱ्याला तो सुद्धा आता त्याची जी काही इच्छा आहे तर तो मागत असतो. आता इरावती आत्या यांच्याकडे अगदी खुश होऊन बघत असते, कारण आता यांची ही शेवटची भेट आहे असं आता तिने प्लॅनिंग केलेली असते. त्या काही आता रमा आणि अक्षय दोघेही आता तुटलेल्या ताऱ्याला हात जोडत आपली विश बोलत असतात. तेव्हा आता इरावती आत्याला त्यांचं हसू येत असते. तेव्हा आता रमा ही अक्षयकडे बघत असते आणि विचारते की काय मागितलं तुम्ही? तेव्हा आता अक्षय म्हणतो असं मागितलं की आपल्या आयुष्यामध्ये तुझ्यासारखी एक अशी गोड आणि गोंडस मुलगी यायला हवी. आणि तू काय मागितलं? तेव्हा आता रमा म्हणते की फक्त एक, आपण आयुष्यभर एकमेकांचे राहो, फक्त एकमेकांसाठी. तेव्हा आता दोघे एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात आणि एकमेकांच्या इच्छा सांगतात. तर लगेच इरावती आत्या तेथे समोर येते आणि इरावती आत्या लगेच म्हणते की हे बघा, असं म्हणतात की दोन जर इच्छा मागितल्या तर त्यातील फक्त आणि फक्त एकच इच्छा पूर्ण होते. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की तुमच्या नियमांना रमा आणि अक्षयचं प्रेम हे अपवाद आहे, कारण आमच्या दोघांची इच्छा एकच आहे आणि एकच राहील. दोघांना मात्र एकत्र राहणं अगदी छान होईल. तेव्हा आता अक्षय लगेच म्हणतं की हो, आणि हे बघा इरावती आत्या, आमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण याला पर्याय नाहीच, कारण रमा आणि अक्षयला कोणीही वेगळं नाही करू शकत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, अगं ऐक, जेव्हा मला दुबईमध्ये गेल्यानंतर तुझी आठवण येईल तेव्हा मात्र तर मी चंद्राकडे बघेल. तेव्हा आता रमा सुद्धा अक्षयचे आपल्या हातामध्ये धरते आणि खुश होत आता डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणते की हो, मला सुद्धा तुमची आठवण आल्यानंतर मी सुद्धा चंद्राकडेच बघत राहील आणि लवकर या. तेव्हा आता अक्षय खूप खुश होऊन रमाकडे बघून हसत असतो. रमा सुद्धा आता अक्षयकडे बघत असते. आता इरावती आत्या आहे तर या दोघांचं बोलणं ऐकून म्हणते की हो, जे काही दॅट्स ओ क्यूट, आणि खरंच चंद्र तुमच्यासाठी नक्की थांबेल. आणि घड्याळामध्ये बघून अक्षयला म्हणते की अक्षय, अरे दुबईचं फ्लाईट नाही थांबणार आणि चल आता निघण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा अक्षय लगेच आता रमाला घट्ट मिठी मारतो आणि रमाचा गोडसा पापा घेतो आणि रमाला म्हणतो की चल आता बाय. तेव्हा आता अक्षय गाडीमध्ये बसून रमाला बाय वगैरे करून निघून जातो आणि रमाला खूप वाईट वाटत असतं. रमाला खूप आता अक्षयची आठवण येत असते. त्यानंतर आता अक्षय हा एअरपोर्टवर पोहोचतो आणि आता सीमाला फोन करतो. सीमा म्हणते की तू व्यवस्थित आता पोहोचला ना वेळेवरती, फ्लाईट वगैरे आहे ना व्यवस्थित, आणि हे बघ तू इकडची काही काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित आहे. रमाची काळजी सुद्धा आम्ही खरंच चांगली घेऊ. रमा अगदी बरी आहे, तू फक्त आणि फक्त स्वतःची काळजी घे आणि ठीक आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, तू फक्त स्वतःची काळजी घे, सांभाळ स्वतःला, असं बोलून आता सीमा फोन ठेवते. तेव्हा आता सीमा म्हणते की कसंही करून आता अक्षय विमानात बसलेला आहे. इरावती म्हणते की हो का, आणि लगेच ती हॅलो करत बाजूला बोलायला जाते. रमा ही आता सीमाला म्हणत असते की आई तुम्ही जाणार आणि हे इथेच राहणार. तेव्हा आता म्हणजे रमा तिथेच राहणार असं त्याच्या सीमाला सांगत असते. तर आता कावेरी म्हणते की अगं रमा, तू असं काय करतेस? अगं मुली ह्या बाळपणासाठी माहेरीच असतात. तेव्हा आता रमा म्हणते की पण आई, अहो तेथे तर सगळेजण माहीला रमा समजतात, त्या घरामध्ये माझं कोणतंही स्थानच राहिलेलं नाही. तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की अगं तसं काही नाही, तू अजिबात काळजी करू नकोस, तुझं आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा आपण नवीन स्थान निर्माण करूया, मी आहे ना तुमच्या बरोबर. तेव्हा आता रमा, तू काही काळजी करू नको, मी कायम तुझ्या सोबत असेल, तू फक्त आता स्वतःची काळजी घे. तर आता रमा विचारते की आई, पण अहो तुम्ही इरावती आत्याला का घेऊन आलात? तेव्हा आता सीमा आता इरावती आत्याकडे बघते. इरावती आत्या आता तिकडे फोनवर बोलत असतात. तर सीमा सगळं काही सांगते. सीमा म्हणते की अगं माझा नाईलाज होतात, कारण तिने अक्षयच्या जीवाची धमकी मला दिली होती. अक्षय आता दुबईला गेलेला आहे आणि तेव्हा ती त्याचं काहीतरी बरं वाईट करेल असे तिने मला धमकी दिली होती. आता हे ऐकल्यानंतर रमा आणि बाकी सर्वांना तर आणखीनच धक्का बसतो. त्यामुळे माझा नाईलाज होतात. आता सीमा रडतच सर्व काही सांगते. तर आता सगळ्यांना इरावतीचा खूप राग येतो. त्यानंतर आता फोनवर बोलण्याचं नाटक करून इरावती आता मुद्दाम येथे कावेरीच्या घरात घुसते आणि तिला आता गॅसचं बटन आहे तर ते ऑन करून ठेवायचे असते, म्हणजे आता ह्या कुटुंबाला उडवायचे असते. आता गॅसचा स्फोट वगैरे करून असं काहीतरी प्लॅनिंग आता तिच्या डोक्यात सुरू असते, कारण आता साईचं आणि पंकज भाऊंचं जे बोलणं आहे तर ते मात्र तिने ऐकलेलं असतं. तेव्हा ती तेथे येते आणि आता ठरवते की काही गोष्टी मात्र शांतपणे करायच्या असतात. त्यांचा आवाज मात्र असा भूम असं करून आता ती जोरात हसते
आणि आता लगेच गॅसचं जे काही बटन आहे तर ते ऑन करून ठेवते आणि गॅस सुद्धा तसाच सुरू ठेवते आणि सगळेजणी आता बाहेर अंगणामध्ये तेथे गप्पा करत बसलेले असतात। इरावती आत्या आता हे सर्व काही प्लॅनिंग करून आता परत बाहेर त्यांच्याजवळ येते। आता तिला खूप असा आनंद होत असेल कारण आता रमाची फॅमिली उद्ध्वस्त होईल, रमाचं जे काही कुटुंब आहे तर ते रस्त्यावर येईल असा प्लॅनिंग तिने आता साई आणि पंकज भावनीजींचं हे बोलणं ऐकून मात्र ठरवलेलं असतं आणि मुद्दाम आता त्यांच्याजवळ येते आणि मला कसं तरी होतंय, मला चहा प्यावासा वाटतो असं आता मुद्दाम कावेरीला आणि मंगला मावशीला म्हणते। आणि चहा तर सगळ्यांसाठी टाकला तर बरं होईल कारण तुमचा राग बरोबर आहे, कारण मी तुमच्या मुलीला खूप त्रास दिलेला आहे। आता जे काही बोलण्याची भाषा आहे तिला आता पश्चाताप झालेला आहे असं मुद्दाम ती आता सगळ्यांना दाखवते आणि त्यांच्यासमोर हे सर्व बोलत असते तेव्हा कावेरी, सीमा, रमा आणि मंगला मावशी एकमेकींकडे बघत असतात। नक्की ही इरावती का असं बोलत असेल आणि माझं हे घाणेरडं वागणं जे काही आहे ते तुम्हाला त्रास देत असेल, परंतु हे बघा माझ्या मनामध्ये राग होता, चिडचिड होती म्हणून मी तुम्हाला खूप त्रास दिला, परंतु आता हे बघा आता मात्र मला माझी चूक कळलेली आहे। तेव्हा आता अगदी डोळ्यामध्ये पाणी आणते आणि अगदी सॉरी म्हणत खाली बसते आणि आता सांगायला सुरुवात करते की हे बघा मी इथे आले आणि तेव्हा तुम्हाला सर्वांना बघून मला आता ज्याच्यावर माझं प्रेम होतं साहिलवर त्याचा मला फोन आल्यानंतर आता असं जेव्हा इरावती आत्या म्हणते तेव्हा आता रमाला तर धक्काच बसतो। रमाला तर असं वाटतं की हिला काहीतरी समजले तर नसेल ना। तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की हो तो काय म्हटला तुम्हाला माहिती आहे का मला? इरा हे पग रागून काही होत नाही, चिडून सुद्धा काही होत नसतं आणि ज्यांनी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता त्या सगळ्यांना आपण माफ करून टाकूया। प्रेमाने प्रेम जिंकता येतं हे बरोबर आहे ना, म्हणून रमा मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे पग रमा तू माझ्यावर विश्वास ठेव, आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवे। आता इरावती बरोबर जे काही आहे तर ते केवळ आता यांच्याशी गोड वागत असते कारण तिच्या मनात जो काही उद्देश आहे तर तो तिला आता साध्य करायचा असतो, म्हणून ती आता मुद्दाम तेथे गोड वागण्याचा प्रयत्न करते। तेव्हा आता लगेच इरावती सीमाला म्हणते की हो खरंच वहिनी, या दोघांना एकत्र आणण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल, त्यामुळे आता मात्र मला माझी चूक समजलेली आहे। अगदी मानाने मी रमाला मुकादमांच्या घरी घेऊन जाईल आणि मी माहीला समजावेल आणि रमा ही अगदी मुकादमांच्या घरीमध्ये राहण्यासाठी तिचा हक्क आहे। माहीला सुद्धा आता त्या घरामध्ये राहण्याचा कोणताही हक्क नाही, तिची जी काही चूक आहे तर ती मी तिला समजावेल असं मात्र आता इरावती प्रत्येक गोष्ट खोटं बोलून यांच्याशी अगदी डाव खेळण्याचा प्रयत्न करत असते। अगदी प्रेमाने मात्र आता गोड बोलून यांचा काटा तिला काढायचा असतो आणि सीमाला विचारते की सीमा वहिनी अगं मी बरोबर आहे ना? तेव्हा आता सीमा तर रागाने इरावतीकडे पाहत असते आणि मुद्दाम आता मला कस तरी होतंय, मला खूप कसे होते म्हणून आता अगदी चक्कर येण्याचं नाटक वगैरे करत असते। तेव्हा आता रमाला मात्र इरावतीच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास नसतो। रमा ढुंकून सुद्धा इरावतीकडे बघत नाही तर लगेच कावेरी म्हणते की चहा कशाला, मी सगळ्यांसाठी काहीतरी खायला बनवते। मंगला मावशी सुद्धा म्हणते की हो हो चल कावेरी अगं मी पण तुझ्या सोबत येते। तेव्हा आता रमा ही त्या दोघींना म्हणते की नाही तुम्ही बसा मी करते काहीतरी, म्हणून रमा उठणार तोच लगेच आता इरावती आत्या म्हणते की अगं तू तर दिवसभर डोहाळ्याच्या कार्यक्रमाने तर खूप दमली असेल, तुझी खूप दगदग झाली असेल, नकोय मी तर लगेच आता कावेरी म्हणते की हो अगं त्या बरोबर बोलतात रमा, तू दमली असेल तू आता स्वतः आराम कर, मी आहे ना, मी करते सर्व काही व्यवस्थित। आणि आता कावेरी सगळ्यांना म्हणते की हे बघा कोणीच येऊ नका, मी पटकन सगळ्यांसाठी चहा अगदी मस्त बनवून घेऊन येते, तोपर्यंत सगळ्यांनी इथेच थांबा। तेव्हा कावेरी आज जायला निघते तोच लगेच इरावती हसते आणि थँक्यू असं म्हणते आणि इरावती उठते। इरावती म्हणते की रमा सॉरी आणि लगेच बाजूला एऱ्याझाऱ्या मारत असते। रमाला खूप राग येत असतो, रमा मात्र आता इरावतीकडे बघत सुद्धा नाही। साई, पंकज भाऊजी सुद्धा तेथेच असतात। तेव्हा आता सीमा तर विचारच करत असते आणि विचारते की वंश अहो आता जे काही तुम्ही बोललात तर ते खरंच? तेव्हा लगेच आता सगळेजण बघतच असतात। सीमा विचारते की अहो खरंच मनापासून तुम्ही हे सर्व बोललात? खरंच तुम्हाला तुमच्या चुकीची अगदी प्रायचित्त झाले का? तुम्हाला तुमची चूक समजली का? म्हणजे अगदी तुम्ही आता जे काही बोललात ते अगदी खरं आहे तर? तेव्हा आता इरावती अगदी नम्रपणे आणि शांतपणे म्हणते की अगं सीमा वहिनी तुझा माझ्यावर विश्वास नाही का? आणि नसेलच, आणि परत आता आपल्या गळ्याला हात लावते आणि शपथ वहिनी अगं शपथ घेते मी असे म्हणून ती आता शपथ सुद्धा घेते। परंतु सगळ्यांना मात्र आता ह्या इरावतीचा काहीतरी संशय येतो कारण कुणाचाही इरावतीवर आता विश्वास बसायला तयार नसतो। सगळ्याजणी आता इरावतीकडे एकटक पाहत असतात। नक्कीचा काहीतरी यामागे प्लॅन तर नसेल ना, काहीतरी कारस्थान असेल म्हणून ही
सर्व आता असं वागत असेल या सगळ्याचा सर्वजण आता विचार करत असतात. आणि त्यानंतर कावेरी आता जेव्हा आत जाते तेव्हा आता गॅसचं जे काही बटन आहे तर ते ह्या इरावतीने ऑन करून ठेवलेलं असतं, म्हणजे आता सर्वत्र गॅसचा वास झालेला असेल. तेव्हा आता जेव्हा कावेरी आत जाते, परंतु आता रमा ह्या सगळ्याचा विचार करत असते. रमा आता विचार करते की साहिलने इरावती आत्याला म्हणजे साहिलवरून जो फोन केला होता तर साहिलच्या फोनमुळे खरंच इरावती आत्या बदलल्या असतील का, म्हणून मला विचार येत असतो. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कावेरी आता आत येते आणि घरामध्ये आल्यानंतर ती आता चहाचं पातेले वगैरे घेते आणि आता त्यामध्ये पाणी वगैरे टाकू तेव्हा आता ती काडी ओढते तेव्हा मात्र खूप मोठा स्फोट होतो. तेव्हा आता सगळ्यांना बाहेर धक्का बसतो. तेव्हा आता कावेरी आता त्या घरामध्ये अडकलेली असते. खूप मोठा स्फोट होतो आणि सगळी काही आता ती जी चाळी आहे तर ती सगळी चाळी पूर्णपणे आता जळत असते. रमा मात्र आई आई म्हणून खूप अशी ओरडत असते, परंतु आता सगळेजण रमाला धरतात. तेव्हा आता मंगलमावशी बाकी सगळ्याच जणी इतक्या रडत असतात आणि रमाला धरून उभ्या असतात, परंतु आता रमा ही आईसाठी खूप रडत असते. तर इरावती आत्या मात्र ही सर्व जे काही आता होत आहे ते मात्र अगदी एक तमाशा म्हणून बघत असते. आणि आता शेवटी कावेरीचा ह्या इरावतीने बळी घेतलेला. रमा बिचारी आता खूप रडत असते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.